नमस्कार मंडळी, मी राजू फडतरे. शोध संस्कृतीचा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आपण आज या ठिकाणी वाईपासून केवळ 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या मनवली गावामध्ये आलेलो आहोत. या मनवली गावामध्ये आल्यानंतर आपल्याला पेशवेकालीन घाट पाहायला मिळतो. सातारा जिल्ह्यातील वाई हा एक असा तालुका आहे की निसर्गाचे पूर्णपणे उधळण झालेला किंवा नैसर्गिक समृद्धी लाभलेला हा तालुका आहे. आज आपण मनवली गावामध्ये आलेलो आहोत. या मनवली गावामध्ये नानासाहेब पेशव्यांचा वाडा आपल्याला समोर दिसत असेल. आपल्या समोर नानासाहेब पेशव्यांचा वाडा दिसतोय. त्या वाड्याचं छप्पर आपल्याला दिसतंय. आपण त्या वाड्यामध्ये जाऊन प्रत्यक्षरित्या माहिती घेऊ शकत नाही, कारण ही वैयक्तिक मालमत्ता असल्यामुळे तिथे जाण्यावरती निर्बंध आहेत. त्यामुळे आपण बाहेरूनच आज आपणास ही माहिती पुरवणार आहोत किंवा पोचवणार आहोत. या वाड्याच्या पाठीमागं पेशवेकालीन नानासाहेब फडणवीसांनी बांधलेला घाट आपल्याला दिसत असेल. या घाटाची सुबक रचना, या घाटाचा ठेवला गेलेला देखभाल दुरुस्ती मुळे आकर्षकपणा, त्याच वाई पासून जो आपल्याला कृष्णेचा काठ लागतो, हा संपूर्ण वाईचा परिसरातील कृष्णा काठ हा विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण घाटांसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यापैकी हा एक वैशिष्ट्यपूर्ण घाट आपण पाहताय. या घाटावरती आपल्याला हे शिवमंदिर दिसत असेल. शिवमंदिराच्या समोर हे घंटा बांधण्यासाठी हा एक चौथरा उभारलेला आहे. अतिशय सुबक चौथरा आहे. पेशवेकालीन बांधलेला हा चौथरा घाटावरती प्रवेश करताच आपल्या सर्वांना आकर्षित करतो. त्याचप्रमाणे या घंटा चौथऱ्याच्या समोर जर आपण पाहिलं तर भोलेनाथाचं मंदिर आपल्या दृष्टीपथामध्ये येतं. त्याच्या समोर सुबक असा नंदी सुद्धा बसवण्यात आलेला आहे. हे पेशवेकालीन बांधकाम अतिशय आखीव रेखीव आहे आणि हे आपण पाहत असाल कृष्णा नदीच्या अगदीच काठावरती आहे. हे जवळजवळ अंशात्मकरित्या हे मंदिर कृष्णेच्या पात्रामध्येच आहे. त्यामुळे कृष्णामाई, या कृष्णामाईचा उगम केवळ आपण ज्या ठिकाणी उभे आहोत इथून 20 किलोमीटर अंतरावरती श्री क्षेत्र महाबळेश्वर इथे झालेला आहे. आणि आपण जिथे उभे आहोत तिथून फक्त 3 किलोमीटर अंतरावरती धूम नावाचं धरण आहे. आणि त्यामुळंच या ठिकाणी या नदीचं पात्र एवढं आपल्याला संकुचित वाटतंय, कारण उगमाचं स्थान आणि आपण उभे राहिलेलो स्थान याच्यामध्ये फार कमी अंतर आहे. त्याच्यामुळं इथं नदीचं पात्र आपल्याला छोटंसं वाटत आहे. आणि हीच ती कृष्णाबाई 1400 किलोमीटरचा प्रवास पार करून आंध्रच्या समुद्र किनाऱ्याला जाऊन मिळते.